This mic is the very best mic. हाय वेलकम टू द माय न्यू व्हिडिओ. तर गाईस तुम्हाला मी दाखवलेला आपला माईक ग्रेनरोचा. सो आता त्याचा मी फुल व्हिडिओ बनवला आहे. तो आता हा जो आपला व्हिडिओ आहे तो व्लॉग टाईप असणार आहे आणि तुम्हाला मी त्याच्यात दाखवणार आहे की ग्रेनरो माईकमध्ये 3 नॉईज कॅन्सलेशन्स आहेत. सो ते पण मी तुम्हाला दाखवतो आता. आता माईक पण मी करतो कनेक्ट आणि हा ब्लॉग आहे तो आपला असणार आहे ग्रेनरो माईक टेस्ट. सो तुम्ही हा पूर्ण बघा, तुम्हाला मी पूर्ण माईकचा रिव्ह्यूज दाखवतो. तर हा जो व्हिडिओ आहे ना तो मी ब्लॉग टाईप यासाठी बनवतो कारण की गाईस माझ्याजवळ ट्रायपॉड आहे, पण तो ट्रायपॉड जो आहे तो तुटला आहे. सो आता मी डायरेक्ट हाताशीच म्हणजे माझ्या ब्लॉग टाईपच बनवतो मी व्हिडिओ. सो हा बघा माईक, ह्याला मी करतो बॉक्स ओपन आणि तुम्हाला ते पण दाखवतो. मी रिसिव्हर आहे तो मी मला कव्हर काढायला लागेल आयफोनचा. ते मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेलं, मला कव्हर काढून कनेक्ट करावं लागतो. सो आता मी माईक करतो ओपन, बॉक्स करतो ओपन आणि मग करतो माईक कनेक्ट आणि तुम्हाला दाखवतो मी याचा आवाज कसा आहे. तर या माईकमध्ये आहे ना काही सर्वात बेस्ट मला वाटलं की 2 माईक मला भेटल्यात आणि 2 माईक आहेत. त्याच्यातला मी एक कधी पण चालू करू शकतो किंवा 2 माईक भेटलेत मला, तर त्याच्यातला मी एक पण वापरू शकतो. एक ऑफ ठेवू शकतो, एक ऑन करू शकतो, असं पण ऑप्शन आहे. किंवा 2 माईकची जर मला गरज पडली तर दोन्ही माईक ऑन करू शकतो. तर ते मला खूप बरं वाटलं. तर आता मी एकच माईक घेतला आहे कारण की मला एकच माईकची गरज आहे. आणि हा बघा रिसिव्हर घेतला आहे. सो त्याला मी पण कनेक्ट करतो आणि मग तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये की आवाज कसा येतोय काय नाही. आणि मी जातो आउटडोअरमध्ये पण शूट करतो म्हणजे तुम्हाला समजेल. टेरेसवर जातो गाईस, बेस्ट ऑप्शन आहे माझ्यासाठी टेरेसवर जातो आणि हवा वगैरे पण असते, तर मी तुम्हाला समजेल की नॉईज कॅन्सलेशन याचं कसं आहे. सो आता रिसिव्हर आहे त्याला करतो कनेक्ट, ऑन करतो. ऑन तर झालाय आणि आता माईक घेतो, माईक पण करतो ऑन. खूप इझी आहे गाईस माईक यूज करायला. बघा गाईस झालाय कनेक्ट पण. तर त्याला आता मी लावतो इकडे माईक. सो फायनली आता माईक झालाय कनेक्ट आणि तुम्हाला आवाज तर येतच असेल आणि फॅन पण ऑन आहे, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा. तर गाईस फॅन पण ऑन आहे आणि आता तुम्हाला आवाज कसा येतोय तुम्हाला समजत असेल गाईस कसा आवाज येतोय माझा. फॅन पण ऑन आहे, त्याच्यात 3 नॉईज कॅन्सलेशन्स आहेत. सो आता मला वाटते आय थिंक फर्स्टवरती आहे. सो आता मी ते 2 आहेत तुम्हाला दाखवतो मी, सेकंड आणि थर्ड. तर आता तुम्ही ही लाईट बघू शकता. ही जी लाईट आहे ती आता फर्स्ट नॉईज कॅन्सलेशन आहे आणि मी आता जे बोलत होतो ते नॉईज कॅन्सलेशन फर्स्टवरती होतं. सो आता मी करतो सेकंडवरती. काय ना काही खूप इझी आहे यूज करायला. आता फक्त एकदा क्लिक करायचं आहे, एकदा टॅप करायचं आहे बटन. सो आता फर्स्टवरती आहे आय थिंक, अजून मी केलेलं नाही मी क्लिक. आता बघा तुम्हाला मी दाखवतो आता सेकंडवरती जाईल, 2 वेळेला ब्लिंक होईल. गाईस लाईट 2 वेळा ब्लिंक झाले आणि आता तुम्ही बघा कसा आवाज येतोय. सो आता मी लगेच थर्ड वरती करतो. तर गाईस 3 वेळा टॅप केलं ना की 3 वेळा लाईट ब्लिंक होते. हे बघा फक्त एकदा टॅप करायचं. हे बघा 1 2 3. तर आता झालाय गाईस थर्ड नॉईज कॅन्सलेशनवर ऑन आहे मोड. सो आता तुम्ही बघा कसा आवाज येतोय. खूप इझी आहे यूज करायला हा माईक. गाईस फॅन असून सुद्धा फॅन चालू असून सुद्धा आवाज एवढा क्लिअर येतोय. म्हणजे याचा अर्थ गाईस आता फर्स्ट नॉईज कॅन्सलेशन आहेत ना गाईस, त्याच्यामध्ये 3 नॉईज कॅन्सलेशन आहेत. सो आता हे फर्स्टवरती आहे आणि सेकंड आणि थर्ड ऑप्शन आहे. सो मला वाटते याचं जे नॉईज कॅन्सलेशन आहेत ना, ते फर्स्ट आहे ना खूप चांगलं रिॲक्ट करते, खूप चांगलं आहे. आणि सेकंड आणि थर्ड आहे ते बेसिक असे कधी तुम्ही रूममध्ये करू शकता शूट. सो आता मी आउटरमध्ये पण जाणार आहे आणि तिकडे पण जाऊन करतो शूट, तर तुम्हाला समजेल. माझा जाणार आहे टेरेसवरती पण खूप हवा वगैरे असते. सो तुम्हाला मी तिकडे जाऊन दाखवेन की कसा आवाज येतोय. तर गाईज जातो मी आता लगेच टेरेसवरती आणि तिकडे पण शूट करतो आणि माईकमध्ये तुम्हाला समजेल की कसा आवाज येतोय. तर चला मी लगेच जातो आता टेरेसवरती. तर आता मी आलो टेरेसवर आणि हवा पण खूप चालू आहे बघा. पूर्ण नेट तुम्हाला दाखवतो मी. बघा हवा केवढी आहे गाईस, हवा एवढी आहे आणि तुम्हाला आवाज पण येत असेल. तर मला कॉमेंट करून सांगा की आवाज कसा येतोय तुम्हाला. बघा गाईस केवढी हवा आहे. तर गाईस कॉमेंट करून नक्की सांगा. तर गाईस आता मी टेरेसवर आहे आणि हवा एवढी आहे ना काय सांगू तुम्हाला मी. आणि तरी मी करतोय शूट कारण की गाईस आपल्याला माईक टेस्ट करायचा आहे. आणि हवा बघा केवढी आहे. बघा पूर्ण झाडं बघा केवढे हालतात. गाईस ती झाडं तर हाईट कमी आहे आणि टेरेस बघा गाईस केवढं उंच आहे. एवढा हाईटला मी उभा आहे आता टेरेसवर. तर गाईस तुम्ही बघू शकता केवढी हवा चालू आहे. सो कॉमेंट करून नक्की सांगा कसा आवाज येतोय. तर गाईस आता जो माईक आहे तो फर्स्ट नॉईज कॅन्सलेशनवरती आहे आणि आता मी लगेच सेकंड करतो. गाईस जास्त टाइम वेस्ट नाही करत.
सो आता बघा सेकंडवरती झाला आहे माईक, सेकंड नॉईज कॅन्सलेशनवरती आहे. सो आता तुम्हाला ऐकायला येत असेल कसा आवाज येतोय आणि हवा पण बघा केवढी चालू आहे. तर गाईज हवा पण खूप आहे. सो आता लगेच थर्डवरती करतो. तर बघा गाईस थर्डवरती कसा आवाज येतोय नॉईज कॅन्सलेशनवरती. गाईस माईकचा ह्योच फायदा आहे की तुम्ही जेव्हा बोलतात ना गाईस तुमचाच आवाज येतो, असा आजूबाजूचा हवा नाहीत. आणि गाईस हा ग्रेनरला माईकला नॉईज कॅन्सलेशन आहे तो खूप चांगला माईक आहे. तर गाईस हा जो ग्रेनर माईक आहे ना खूप चांगला आहे, कारण की गाईस याच्यात 3 नॉईज कॅन्सलेशन मोड आहेत. सो खूप चांगला आहे गाईस. दुसऱ्या माईक अंडर 1000 रुपीजमध्ये असा जास्त कोणते माईक येत नाही ज्याला नॉईज कॅन्सलेशन आहे. सो हा ग्रेनरचा आहे. खूप चांगला माईक आहे गाईस. तुम्ही सिंगल माईक पण घेऊ शकता आणि डबल पण घेऊ शकता. सो तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल. सो तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता माईक. तर गाईस मी गेलेलो टेरेसवर आणि तुम्हाला मी दाखवलं की माईक टेस्ट दाखवला. सो तुम्ही हा माईक घेऊ शकता गाईस अंडर 1000 रुपीजमध्ये. असा माईक आहे ज्याला 3 नॉईज कॅन्सलेशन आहेत. सो तुम्ही हा माईक पण करू शकता परचेस. टेनरो माईक आहे. तो खूप चांगला माईक आहे. गाईस डिजिटेक वगैरे येतात त्याला नॉईज कॅन्सलेशन नसते अंडर 1000 रुपीजमध्ये. सो हा माईक खूप बेस्ट आहे. दिस माईक इज द व्हेरी बेस्ट माईक. मला तर खूप आवडला आहे. सो मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देईल. सो तुम्ही बघा. सो गाईस हा होता आपला माईक आणि हा तुम्ही व्हिडिओ बघितला माईकचा. तर गाईस असा काय आपला माईक आहे. तो तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी लिंक दिले. सो जावा आणि करा टॅप आणि नक्कीच बघा माईक कसा आहे. तर गाईस तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कॉमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.